Hello students, a very good morning to all of you. First of all, I welcome to all students in our biology lecture. Today we are going to start the 11th standard. Before starting with the first lesson, first chapter, we will learn something about the biology. As far as the biology is concerned, this word biology is given by the two Greek words. Word biology is given by two Greek words, that is bios and logos. This word bios means the living or the living organisms, and logos means the study. Bios means living and logos means the study. So biology can be defined as the study of living organisms. The study of living organisms is known as biology. जेव्हा आपण अर्थ वरती असणाऱ्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा स्टडी करतो, ज्या ब्रांच मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा स्टडी केला जातो, अशी ही ब्रांच म्हणजे बायोलॉजी. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणते? बेसिकली द एनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. एनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर the living organisms existed on earth. पृथ्वीवरती अस्तित्वात असणारे सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि सायन्सच्या ज्या ब्रांच मध्ये आपण प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांचा स्टडी करतो, अशी ही ब्रांच आहे बायोलॉजी. मराठीमध्ये त्याला आपण जीवशास्त्र असं म्हणतो, जीवशास्त्र. आणि बायोलॉजी हा वर्ड दोन ग्रीक शब्दांपासून घेतलाय. हे दोन ग्रीक शब्द म्हणजे बायोस आणि लॉगॉस. बायोस म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि लॉगॉस म्हणजे स्टडी. आणि यावरून आपण इथं डेफिनेशन लिहिले, द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज नोन एज बायोलॉजी. द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज नोन एज बायोलॉजी. This word biology is given by a scientist Treviranus and Lamarck. दोन सायंटिस्ट्स आहेत, ट्रॅव्हेरिनस आणि लॅमार्क. दे फर्स्टली युज्ड द टर्म बायोलॉजी. त्या दोन शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा बायोलॉजी हा शब्द यूज केला, वापरला. बट बिकॉज ऑफ पायोनियर वर्क इन द फील्ड ऑफ बायोलॉजी, द सायंटिस्ट एरिस्टॉटल इज नोन एज अ फादर ऑफ बायोलॉजी. ऍक्च्युअली सायंटिफिकली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स क्लासिफाय करणं, त्यांचं वर्गीकरण करणं आणि डिटेल्ड स्टडी सायंटिफिकली करण्याचा पहिला प्रयत्न एरिस्टॉटल या सायंटिस्टनं केला. आणि म्हणून एरिस्टॉटल या सायंटिस्टला एरिस्टॉटल इज नोन एज फादर ऑफ बायोलॉजी. एरिस्टॉटलला आपण फादर ऑफ बायोलॉजी असं म्हणतोय. This biology is classified into three different branches. Biology is classified into three branches. मेन तीन ब्रांचेस मध्ये बायोलॉजी क्लासिफाय केलं जातं, बायोलॉजी विभागलं जातं. बायोलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये आपण प्लांट स्टडी करतो त्या ब्रांचला म्हणतात बॉटनी. बायोलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये ॲनिमलचा स्टडी केला जातो त्या ब्रांचला म्हणतात झूलॉजी. आणि बायोलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा स्टडी केला जातो त्या ब्रांचला म्हणतात मायक्रोबायोलॉजी. Microbiology. What is botany? The study of plants. Study of plants is known as botany. The branch of biology which deals with the study of plants. The branch of biology which deals with the study of plants is known as botany.
बॉटनी हा वर्ड सुद्धा एका लॅटिन वर्ड पासून घेतलाय. बायोलॉजीमध्ये लॅटिन आणि ग्रीक भाषेचा जास्त प्रभाव आहे. बायोलॉजीमध्ये जे वर्ड्स यूज केले जातात ते लॅटिन आणि ग्रीक भाषेमधले आहेत, लँग्वेजेस मधले आहेत. आणि त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला बायोलॉजीचे वर्ड्स खूप अवघड वाटतात सुरुवातीला. जसं प्रॅक्टिस होत जाईल तसं बायोलॉजी खूप सिम्पल वाटतं. पण सुरुवातीला बायोलॉजी हा सब्जेक्ट थोडासा डिफिकल्ट वाटतो बिकॉज ऑफ लॉंग वर्ड्स आणि प्रोनाऊन्सिएशन. हे प्रोनाऊन्सिएशन आणि वर्ड्स खूप कॉम्प्लिकेटेड सुरुवातीला वाटतात कारण ते ग्रीक आणि लॅटिन मधून घेतलेले असल्यामुळे. जसं प्रॅक्टिस होईल तसं इझी होत जाईल. ओके, तर इथं बघा की बॉटनी हा वर्ड बॉटनी या लॅटिन वर्ड पासून घेतलाय. बॉटनी मीन्स द प्लांट्स. सो द स्टडी ऑफ प्लांट्स इज नोन एज बॉटनी. इथं बॉटनी नाकामधून त्याचा उच्चार करायचा, प्रोनाउन्सिएशन करायचं. बॉटनी आणि बॉटनी जोर देतोय आपण इथं. बॉटनी मीन्स प्लांट्स. सो द स्टडी ऑफ प्लांट्स इज अ बॉटनी. झूलॉजी, झॉन मीन्स एनिमल्स. Zoon means animals. So the study of animals is known as zoology. Study of animals is known as zoology. While micro means very small, minute, microscopic, सूक्ष्म, जे आपल्याला डोळ्याने दिसत नाही, डोळ्यानेच बघावं लागतं पण मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं, असे ऑर्गॅनिझम्स म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स और मायक्रोब्स, जसे बॅक्टेरिया, फंगाय यासारखे जे ऑर्गॅनिझम सूक्ष्मजीव आहेत, लहान आहेत, त्यांचा स्टडी करणं म्हणजे मायक्रोबायोलॉजी. सो द स्टडी ऑफ मायक्रोब्स इज नोन एज मायक्रोबायोलॉजी. ह्या तीन मेन ब्रांचेस आहेत बायोलॉजीच्या. Botany, zoology, microbiology. What is the botany? The study of plants is known as botany. What is zoology? The study of animals is known as zoology. What is microbiology? The study of microbes is known as microbiology. The scientist Theophrastus is known as father of botany. Who is the father of botany? Scientist Theophrastus. फ्रॅस्टस यामध्ये फॉरेस्टचा उच्चार होतोय, प्रोनाउन्सिएशन होते फॉरेस्ट. थिओफ्रॅस्टस यामध्ये फॉरेस्ट हा वर्ड येतोय. आणि फॉरेस्ट मध्ये काय असतात? प्लांट्स असतात. आणि म्हणून फॉरेस्टचा स्टडी करणं, प्लांटचा स्टडी करणं, दॅट इज द बॉटनी. आणि याचा जो फादर आहे तो थिओफ्रॅस्टस. या फ्रॅस्टस मध्ये फॉरेस्ट येते आणि यावरून लक्षात ठेवायचं की थिओफ्रॅस्टस फादर ऑफ बॉटनी. एरिस्टॉटल टोटल हा वर्ड इथे आहे बघा, टोटल बायोलॉजीचा फादर. ही इज ऑल्सो सेड टू बी फादर ऑफ झूलॉजी. म्हणजे एरिस्टॉटल हा फादर ऑफ बायोलॉजी आहेच, त्याचबरोबर तो फादर ऑफ झूलॉजी सुद्धा आहे. बट द सायंटिस्ट Anton van Leeuwenhoek is known as father of microbiology. Anton van Leeuwenhoek या सायंटिस्टला पहिल्यांदा फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जाते. हे तीन डिफरंट सायंटिस्ट आहेत, याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला या वेगळ्या ब्रांचेस मध्ये दिसतं. बॉटनी थिओफ्रॅस्टस, झूलॉजी Aristotle, microbiology Anton van Leeuwenhoek. Actually, Anton van Leeuwenhoek he was a cloth merchant. तो सायंटिस्ट नव्हता. He was an cloth merchant. तो एक क्लॉथ मर्चंट होता, कपड्यांचा व्यापारी होता. But he has hobby to collect the different types of the lenses. वेगवेगळ्या प्रकारचे लेन्स गोळा करणं याचा त्याला छंद होता. तो वेगवेगळ्या प्रकारचे लेन्सेस गोळा करत होता. आणि ते लेन्स गोळा केल्यानंतर, अर्थात गोळा करून लेन्स ठेवले असं होत नाही ना, आपण त्या लेन्स मधून बघतो की वस्तू कशा दिसतात. त्या मोठ्या होतात, लहान होतात, वाकड्या होतात, तिरक्या होतात.
ओके, मला वाटतं तुम्ही सर्वांनी एखादा लहानपणी तो एक्सपेरिमेंट केला असाल. आपण कॉन्व्हेक्स लेन्स घेतो आणि सनलाइट मध्ये ठेवतो आणि एका ठराविक रेंजला ठेवल्यानंतर एक बारीक असा स्पॉट कागदावरती मिळतो आपल्याला आणि त्यामुळे कागद सुद्धा जळायला लागतो, आहे की नाही. म्हणजे लाईट रेज अक्युमुलेट करून एकत्र करून त्याची हीट तयार करून त्यापासून आपण कागद सुद्धा जाळलेला आहे लहानपणी. कदाचित बऱ्यापैकी तुमच्यापैकी सर्वांनी ते केलेलं असेल. म्हणजेच काय तर लेन्सेस मधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करता येतात. सोलर एनर्जी हार्वेस्ट करण्यासाठी आपण लेन्सेसचा यूज करतो, वेगवेगळ्या मिरर्सचा यूज करतो. तसं त्या क्लॉथ मर्चंटने म्हणजेच अँटॉन लिव्हिनॉकने वेगवेगळे लेन्सेस गोळा केले होते आणि एकदा त्यांनी काय केलं की दोन वेगवेगळे लेन्सेस एकमेकांवरती ठेवले, दोन कॉन्व्हेक्स बायकॉन्व्हेक्स लेन्सेस एकमेकांवरती ठेवले आणि त्यातून काय दिसतंय का हे बघण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या असं लक्षात आलं की अगदी केसासारखे सुद्धा वस्तू खूप मोठ्या दिसतात, जाड दिसतात. आणि मग त्यानंतर वेगवेगळे सॅम्पल त्यांनी बघितले, ऑब्झर्व केले. जसं ब्लड ड्रॉप घेतला, रक्ताचा एक छोटासा थेंब घेतला, त्यामध्ये त्याला आरबीसीज वगैरे दिसल्या. साचलेलं पाणी त्यांनी एक थेंब बघितला, त्याच्यामध्ये त्याला अमिबा पॅरामिसियम यासारखे मायक्रोब्स दिसले, जे नॉर्मली पाण्याच्या थेंबामध्ये दिसत नाहीत. पण जर आपण व्यवस्थितपणे बघितलं त्या लेन्स मधून तर मात्र काहीतरी मुवमेंट दिसते, हालचाल दिसते. त्यांनी दह्याच्या थेंबामध्ये लॅक्टोबॅसिलाई हे बॅक्टेरिया बघितले आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदा मायक्रोब्स हे त्यांनी शोधून काढले. आणि म्हणून ह्या सायंटिस्टला अँटॉन व्हॅन लिव्हिनॉक या सायंटिस्टला फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असं म्हणतात. ही इज सेड टू बी द फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. सो दिस इज द कॉन्ट्रीब्युशन ऑफ दिस थ्री सायंटिस्ट इन द डिफरंट फील्ड्स ऑफ बायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी. ह्या तीन बेसिक ब्रांचेस आहेतच, याशिवाय अजूनही बायोलॉजीच्या बऱ्याचशा ब्रांचेस आहेत आणि हे थोडंसं आपल्याला बेसिक्स मध्ये स्टडी करणं गरजेचं मला वाटतं. म्हणून पहिलं लेक्चर जे आहे हे मी आज बेसिक्स वरतीच घेणार आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पहिला चॅप्टर स्टार्ट करू. तो फर्स्ट चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड. 11th-12th मध्ये एनसीईआरटी रेफर केलं आपण तर नीटचा जो सिलेबस आहे त्यामध्ये 38 चॅप्टर्स आहेत. या 38 चॅप्टर मधले 22 चॅप्टर्स 11th ला आहेत आणि 16 चॅप्टर हे आपल्याला 12th ला स्टडी करायचे आहेत. आणि यातला पहिला चॅप्टर आहे द लिव्हिंग वर्ल्ड, तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्टार्ट करू. नाउ वी विल सी सम ऑफ द ब्रांचेस, अनदर ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. अजून काही बायोलॉजीच्या ब्रांचेस आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. कोणत्या ब्रांचेस आहेत? जसं मॉर्फॉलॉजी, एनाटॉमी, हिस्टॉलॉजी, त्यानंतर फिजिओलॉजी, सेल बायोलॉजी. These are the few branches of biology. अजूनही काही ब्रांचेस आहेत, त्या टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे स्टडी करता येतील. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी मॉर्फॉलॉजी. व्हॉट इज द मॉर्फॉलॉजी? दिस वर्ड मॉर्फॉलॉजी इज ऑल्सो गिव्हन बाय लॅटिन वर्ड मॉर्फॉस. मॉर्फॉस ह्या लॅटिन शब्दापासून मॉर्फॉलॉजी हा वर्ड घेतलाय. मॉर्फॉस म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर, एक्सटर्नल स्ट्रक्चर, बाह्य रचना, एक्सटर्नल स्ट्रक्चर. So the study of external structure or the external form of the living organisms is known as morphology. बायोलॉजीच्या ज्या ब्रांच मध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये त्याचं एक्सटर्नल स्ट्रक्चर स्टडी करतो तेव्हा त्या ब्रांचला मॉर्फॉलॉजी असं म्हणतात. डेफिनेशन लिहितोय मी इथं. द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर or the external form of living organisms is known as morphology. That is the study of external structure or the external form of the living organisms is known as morphology. समजा हे एखादं प्लांट आहे तर या प्लांट मध्ये त्याचे रूट्स हे कोणत्या टाइपचे आहेत
त्याचं स्टेम कसं आहे, ब्रांचड आहे अनब्रांचड आहे, स्टेम हर्बेसियस आहे की उडी आहे, त्याचे लिव्स कसे आहेत, सिंपल लिव्स आहेत की कंपाऊंड लिव्स आहेत, त्याचे फ्लावर्स कसे आहेत, त्याचं इनफ्लोरसन्स कसं आहे, फ्रूट कसं आहेत, सीड्स कसे आहेत, असं जेव्हा आपण बाहेरून स्टडी करतो, एखादा फिश घेतला, मासा घेतला, तर त्या फिश मध्ये त्याचे बॉडी पार्ट्स कोणते आहेत, हेड, ट्रंक, टेल. मग हेड वरती कोणते ऑर्गन्स आहेत, माउथ, आईज, एक्सटर्नल नेअर्स और नॉस्ट्रिल्स. ट्रंक वरती काय आहे, ट्रंकच्या प्रॉक्सिमल पार्टला गिल्स असतात, मग फिन्स असतात, टेल असते, बॉडीवरती स्केल्स असतात. हा जो आपण बाहेरून स्टडी करतो, या बाहेरून स्टडी करण्याच्या प्रोसेसला आणि त्या ब्रांचला मॉर्फोलॉजी असं म्हणतात. द स्टडी ऑफ external structure or the external form of the living organisms is known as morphology. पुढची ब्रांच बघा, anatomy. What is anatomy? The study of internal structure, the study of gross internal structure of the living organisms is known as anatomy. जेव्हा आपण इंटरनल स्ट्रक्चर स्टडी करतो ऑर्गॅनिझम्स मध्ये, ग्रॉस इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे वरवरचं, that is the anatomy. The study of gross internal, gross means superficial, फार डिटेल्स मध्ये नाही, तर सुपरफिशियल इंटरनल स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे. द स्टडी ऑफ ग्रॉस इंटरनल स्ट्रक्चर or also said to be study of tissues is known as anatomy. What is anatomy? The study of gross internal structure or the study of the tissues. आपली बॉडी जी आहे, तर आपल्या बॉडीमध्ये आतमध्ये कुठले ऑर्गन सिस्टीम्स आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, रिस्पिरेटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, स्केलेटल सिस्टीम आहे. अशा 14 सिस्टीम्स आहेत बॉडीमध्ये. पचन संस्था असेल, श्वसन संस्था असते, एक्सक्रिटरी सिस्टीम ज्याला उत्सर्जन संस्था आपण म्हणतो, प्रजनन संस्था म्हणतो, अस्थि संस्था स्केलेटल सिस्टीम बोन, नर्वस सिस्टीम चेता संस्था. अशा ज्या बॉडी टिश्यूज आहेत, बॉडीच्या ऑर्गन सिस्टीम्स आहेत, त्या ऑर्गन सिस्टीमचा आणि टिश्यूचा स्टडी करणारी ब्रांच आहे अॅनाटॉमी. तुम्ही मेडिकलला जेव्हा ऍडमिशन घ्याल आफ्टर 12th, तेव्हा फर्स्ट इयरला ह्युमन अॅनाटॉमी हे पहिल्यांदा शिकवलं जातं. ह्युमन अॅनाटॉमी हे पहिल्यांदा शिकवलं जातं. तसं प्लांट अॅनाटॉमी सुद्धा ऍग्रिकल्चर मध्ये शिकवलं जातं. त्यामुळे ह्या दोन ब्रांचेस बायोलॉजीच्या इम्पॉर्टंट आहेत, अॅनाटॉमी, मॉर्फोलॉजी. हिस्टॉलॉजी मीन्स व्हॉट? द स्टडी ऑफ सेल्स, स्टडी ऑफ टिश्यूज विथ रिस्पेक्ट टू द सेल टाइप्स. एखाद्या टिश्यू मध्ये कोणत्या प्रकारच्या सेल्स आहेत याचा स्टडी करणं म्हणजे हिस्टॉलॉजी असतं. द स्टडी ऑफ internal structure with respect to cell type. आता बघा, जेव्हा आपण किडनीचा स्टडी करतो की ज्या किडनीज बीन शेप्ड असतात, अशा घेवड्याच्या आकाराच्या, मग 10 सेंटीमीटर लांब आहेत, 5 सेंटीमीटर रुंद आहेत, 4 सेंटीमीटर जाड आहेत, हा जो किंवा त्याचा रेड कलर आहे, हा जो स्टडी आहे तो अॅनाटॉमी मध्ये येतो. पण किडनीचं हिस्टॉलॉजी स्टडी केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या नेफ्रॉनचा स्टडी केला जातो. हे तुम्ही 10वीला स्टडी केलेले आहात, नेफ्रॉन्स वगैरे. त्याच्या डिटेल्स नंतर घेऊ, पण यातला फरक कळतोय का बघा तुम्हाला? जेव्हा किडनीचं वरचा आपण अभ्यास करतो, त्याचं लेंथ, विड्थ, थिकनेस, कलर, लोकेशन, फंक्शन, तेव्हा ते असतं अॅनाटॉमी. आणि ज्या वेळेस आपण त्यामध्ये असणारे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट्स याचा स्टडी करतो तेव्हा त्याला म्हणतात हिस्टॉलॉजी. हार्ट कसं आहे याचा जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा त्याला म्हणतात हार्टचं स्ट्रक्चर, साईज, शेप, विड्थ, कलर, लोकेशन, हे जेव्हा स्टडी करतो तेव्हा ते आहे अॅनाटॉमी. पण हार्ट कोणत्या टिश्यूजनी बनलंय? कार्डियक मसल्सनी बनलंय, तर त्या कार्डियक मसलचा स्टडी करणं म्हणजे असेल हिस्टॉलॉजी. ओके, नेक्स्ट ब्रांच आहे फिजियोलॉजी. व्हॉट इज फिजियोलॉजी? द स्टडी ऑफ फंक्शनिंग ऑफ द बॉडी अँड बॉडी ऑर्गन्स इज नोन एज फिजियोलॉजी.
द स्टडी ऑफ फंक्शनिंग ऑफ द बॉडी अँड बॉडी ऑर्गन्स इज नोन एज अ फिजिओलॉजी. शरीर क्रियाशास्त्र असं आपल्याला म्हणता येईल मराठीमध्ये. शरीर क्रियाशास्त्र, फिजिओलॉजी. व्हॉट इज फिजिओलॉजी? द स्टडी ऑफ फंक्शनिंग or the mechanism of functioning of the body and body organs. हार्टचं पंपिंग होतं हे ठीक आहे, आपल्याला माहित आहे. हार्ट पंप्स कंटिन्युअसली अँड इट पंप्स द ब्लड थ्रू आउट द बॉडी. पूर्ण बॉडीमध्ये हार्ट ब्लड पंप करतं. पण हार्टचं पंपिंग कसं होतं? रिदमिकली हार्टबीट्स कशा होतात? पहिल्यांदा ॲट्रिया ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, नंतर व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, मग व्हेंट्रिकल रिलॅक्स होतात. ह्या ज्या हार्टबीट सुरू राहतात कॉन्टिन्युअसली एक सलग असं, तर यामध्ये काय मेकॅनिझम आहे? का कॉन्ट्रॅक्ट होतात ते? कोणते टिश्यूज इन्व्हॉल्व्ह झालेत? कार्डियाक इम्पल्स कसा जनरेट होतो? इलेक्ट्रिक करंट तयार होतो तिथं हार्टमध्ये, कोण तयार करतं? कंडक्टिंग सिस्टीम तयार करते. तर हे जे मेकॅनिझम आहे हार्टचं, किडनीज मध्ये ब्लड फिल्टर होऊन युरिन तयार होतं, तर मग ते ब्लड आत गेल्यानंतर फिल्टर कसं होतं? अल्ट्रा फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन, ट्युब्युलर सिक्रिशन. हे तुम्ही 10th मध्ये स्टडी केलंय. लाईफ प्रोसेसेस 1, लाईफ प्रोसेसेस 2 हे 2 चॅप्टर होते तुम्हाला, यामध्ये झालेलं आहे हे सगळं. तर ते जे मेकॅनिझम आहे कोणत्याही बॉडी ऍक्टिव्हिटीज परफॉर्म होताना त्याचं जे मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम आपण स्टडी करतो फिजिओलॉजीमध्ये. व्हॉट इज फिजिओलॉजी? द स्टडी ऑफ mechanism of body and body organs. Mechanism of functioning of the body and body organs. Is known as फिजिओलॉजी. डेफिनेशन रीड करा बोर्ड वरती. काय डेफिनेशन आहे? द स्टडी ऑफ मेकॅनिझम ऑफ द फंक्शनिंग ऑफ बॉडी अँड बॉडी ऑर्गन्स. द स्टडी ऑफ मेकॅनिझम ऑफ फंक्शनिंग ऑफ द बॉडी अँड बॉडी ऑर्गन्स इज नोन एज फिजिओलॉजी. हार्ट मधून ब्लड पंप केलंय ते कसं सर्क्युलेट होतं, नंतर कसं माघारी येतं, किडनीमध्ये ब्लड कसं फिल्टर होतंय, कसं युरिन तयार होतं, पिन टोचली की पटकन हात बाजूला होतो, पिन टोचल्यानंतर नर्व इम्पल्स जनरेट होतो, तो ब्रेन कडे जातो, मग ब्रेन दुसरा इम्पल्स सेंड करतो मसल्सना, मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, मग हात बाजूला होतो. हे मेकॅनिझम आहे तिथं. हे सगळे मेकॅनिझम्स तिथं या फिजिओलॉजी मध्ये स्टडी केले जातात. नेक्स्ट वन, द सेल बायोलॉजी. व्हॉट इज सेल बायोलॉजी? द स्टडी ऑफ सेल बायोलॉजी इज ऑल्सो सेड टू बी सायटोलॉजी. यालाच सायटोलॉजी असेही म्हणतात. सेल बायोलॉजी ऑर सायटोलॉजी. द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ए सेल इज नोन एज सेल बायोलॉजी. द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ए सेल इज नोन एज cell biology or cytology. I think you studied earlier that the scientist Robert Hooke firstly observed a honeycomb-like structure in a piece of cork and he explained them as a cellulae or compartments. सर्वात पहिल्यांदा रॉबर्ट हुक हा जो सायंटिस्ट आहे, रॉबर्ट हुक याने एक लहानसा कॉर्क पीस मध्ये, लाकडाच्या ठोकळ्यामध्ये मायक्रोस्कोपला असे हनीकोम लाईक स्ट्रक्चर ऑब्झर्व केले. षटकोनी आकाराचे हेक्झॅगोनल युनिट्स त्यांनी बघितले, ऑब्झर्व केले आणि याला त्यांनी नाव दिलं सेल्युली. आणि या सेल्युली ह्या वर्ड पासून, सेल्युली म्हणजेच कंपार्टमेंट्स, सेल हा शब्द प्रचलित झाला. सेल ही टर्म यूज केली गेली आणि अशा सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शन स्टडी करणं म्हणजे असतं सायटोलॉजी. जेव्हा आपण सेल विचारात घेतो तेव्हा त्या सेल मध्ये बाहेरील बाजू सेल मेम्ब्रेन असतं, सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेंटरला न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसच्या भोवती सायटोप्लाझम आहे आणि त्या सायटोप्लाझम मध्ये व्हेरियस सेल ऑर्गनलीज असतात
जसं माइटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोझोम्स, लायझोझोम्स, पॅरॉक्झिझोम्स, ग्लायोक्झिझोम्स, व्हॅक्युओल्स, अशा अनेक ऑर्गनलीज असतात. अशा ह्या सेल आणि सेल ऑर्गनलीजचा स्टडी ज्या ब्रांच मध्ये केला जाईल ती ब्रांच असते सेल बायोलॉजी. ओके, आय थिंक यू अंडरस्टूड ऑल द थिंग्स दॅट वी स्टडीड टुडे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं? बायोलॉजीची डेफिनेशन, हु इज द फादर ऑफ बायोलॉजी, व्हॉट आर द ब्रांचेस ऑफ बायोलॉजी, त्यामध्ये बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, हिस्टॉलॉजी, सेल बायोलॉजी, मॉर्फॉलॉजी, ह्या ज्या बेसिक्स थिंग्स आहेत या आपण ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये, पहिल्या लेक्चर्समध्ये आज डिस्कस केलेल्या आहेत. In the next video, we will start with our first chapter, the living world. Okay, thank you.